अगस्तिका ठाण्यावरती कारखान्याचे व्हाईस चेअरमन सीताराम भाऊ, त्यांचे सर्व सहकारी संचालक, कारखान्याचे कार्यकारी संचालक देशमुख साहेब, त्यांचे सर्व सहकारी अधिकारी, महायोगाचे सर्व आमचे व्हॉलीबॉलचे प्लेयर, या ठिकाणी आपण आमचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं, सत्कार केला. आम्हाला न्यायाने खाऊ घातली. त्यामुळे आमच्या जास्त उत्साह आम्ही म्हणजे आज म्हणजे भंडाऱ्याला फिरण्यासाठीच आलेलो आहोत. आपण आमचं या ठिकाणी सन्मान केला, स्वागत केलं, याबद्दल मी आभार. अगस्ती कारखाना हा अर्थातला कारखाना आहे आणि त्याला लागणारा ऊस जो आहे, ऊसाचा पुरवठा हा असे कमी असतो, पण इथे जास्त पाऊस असल्यामुळे आणि बरेचसे शेतकरी भाजीपाला, त्याचं फळफळावर याकडे जास्त त्यांचं लक्ष असल्यामुळे साखरेच्या ऊसाच्या बाबतीमध्ये थोडंसं कमी प्रमाण आहे आणि म्हणून आपल्याला त्यावेळेस ऊसाची टंचाईमुळे आपल्याची परिस्थिती अडचणीची ही होत चालली. ठीक आहे, याच्याती दिवशी कालांतराने हा मार्ग घेऊ शकतो. म्हणतात की सक्सेस कम्स टू दोज हू डेअर अँड ॲक्ट. यश कोणाला मिळतं? जो धाडस करतो, त्याप्रमाणे काम करतो, त्याला यश मिळत असतं. आणि म्हणून आपलं या भागाचा कारखाना हे धाडसाचं पाऊल आहे. हे खरं पुढं धाडस आहे किंवा खरं म्हणजे पहिल्यापासूनही येतं आहे. म्हणजे तसं जमिनी छोट्या छोट्या जमिनी आहेत, क्षेत्र हे कमी क्षेत्र आहे आणि त्यामुळे आपल्याला ऊसाच्या बाबतीमध्ये अडचण त्यांनी साहजिक आहे. त्यामुळे कारखान्याची आर्थिक घडी जी आहे ती सारी कच्चा माल जर उपलब्ध नसेल तर त्याप्रमाणे अडचण येण्याची शक्यता असते. तरीसुद्धा आपण सगळं संचालक, कर्मचारी, अधिकारी एका विचाराने हे सर्व कारखाना काम पाहता आणि म्हणून हा व्यवस्थित कारखाना हा आपला चाललेला आहे. की बँकेच्या बाबतीमध्ये ठीक आहे, आता आपली जिल्हा बँक आहे आणि आता पूर्वी आपला कारखाना, तुमचा कारखाना, आमचा कारखाना, प्रभारा, संजीवनी, आपण सर्व राज्य सहकारी बँकेत होतो. पण राज्य सहकारी बँकेच्या बाबतीत आणि जिल्हा सहकारी बँकेमध्ये फार मोठा फरक आहे. राज्य सहकारी बँक वस्तुस्थिती न पाहता केवळ बँकिंगच्या धोरणानुसार, नियमानुसारच काम करतात. परंतु आपली जिल्हा बँक जी आहे ही परिस्थिती पाहून त्याप्रमाणे निर्णय घेत असते आणि त्यामुळे की राज्य सहकारी बँकेपेक्षा जिल्हा सहकारी बँक ही चांगल्या तऱ्हेने आपल्याला साखर कारखानदारीच्या बाबतीमध्ये असे चांगले आहे. आणि म्हणूनच तुम्ही हा निर्णय घेतला, अगोदर घेतला की राज्य सहकारी बँक सोडून जिल्हा बँकेत द्यायचा आणि त्याच्यात तुमच्या पाठोपाठ आम्ही पण शेवटी निर्णय केला आपण सुद्धा जिल्हा बँकेत. मी पूर्वीसुद्धा 5 वर्ष संचालक होतो, त्यावेळेस मला अनेक लागायला होते किंवा तुमचं MSC बँकेकडचं अकाउंट तिकडे आलं तर त्यावेळेस मी काय म्हटलं नाही, आम्हाला राज्य सहकारी बँकेत होईल. परंतु जेव्हा तिथे प्रश्न आला, ज्यावेळेस संचालक मंडळ होतं तिथे राज्य सहकारी बँकेला, तोपर्यंत काही अडचण येत नव्हती. परंतु जेव्हा प्रश्न त्या ठिकाणी आला प्रशासकाने की कारखान्याचं किती तरी कारखाने बंद पडले मागच्या 2 वर्षामध्ये, त्या यांचा बालक्यांचा कारखाना बंद होता मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या त्यावेळेसच चंद्रभागा काळ्यांचा कारखाना बंद होता आणि अनेक कारखाने त्या काळात बंद पडले. ते केवळ बँकेचं शिस्त आणि बँकेचे नियम हे आणि बँकेचा नफा त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि म्हणून आम्ही निर्णय केला की आता काय आपल्याला या बँकेत थांबणे काही योग्य नाही. म्हणून आम्ही जिल्हा बँकेत आलो. त्यावेळेस सीताराम भाऊ हे चेअरमन होतो आणि मग त्यावेळेस मी त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही आमचा कारखाना तुमच्याकडे जोडून घ्या. तर एमडींना विचारलं त्यांनी, एमडी म्हणजे अजब घेतल्या जाणे म्हणले, कारण आपलं एक्सपोजर लिमिट जे आहे ते संपलेलं आहे आणि हे कारखाना घेऊन आपल्याला जमणार नाही असं ते म्हणत होते. परंतु भाऊ आणि बाकी संचालक मंडळ त्यांनी ज्यावेळी निर्णय केला की नाही हा कारखाना आपण घेतलाच पाहिजे आणि म्हणून आम्हाला या आमच्याकडचा पुरवठा हा आम्ही या बँकेकडे तिकडनं राज्य सहकारी सोडून आम्ही इकडे आलो आणि त्यामुळं आमचे कर्ज जे होते राज्य बँकेचे ते सर्व टेक ओव्हर जिल्हा बँकेने घेतली आणि मग गेल्या 2 सीझनपासून आम्ही आता जिल्हा बँकेसाठी आम्ही
योगाने मी यावर मागे 5 वर्ष डायरेक्टर होतोच, पण आता याही 5 आता नव्याने या बँकेवर निवडून लागलो. आणि त्यामुळे जेव्हा कारखान्याचे प्रश्न येतात तेव्हा कारखान्याचा संचालक किंवा चेअरमन व्हाईस चेअरमन हा जिल्हा बँकेवरती प्रतिनिधी असलाच पाहिजे. कारण तुम्ही जर तिथं नसलात तर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून आपल्या जिल्हा बँकेत बहुतेक सर्व कारखान्याचे चेअरमन तिथं डायरेक्टर आहेत. आणि ते कशासाठी इतरांना काही प्रश्न येत नाही बँकेत जिल्हा बँकेत की इतर कर्जाला सोसायटीचं कर्ज घेताना बँक कोणाचं सोसायटीचं नाव वाचत नाही आणि सभासदाचं नाव पुढे वाचत नाही. जे काही तक्ते आले असतील ते तक्ते एका मिनिटामध्ये मंजूर होतात. तेव्हा ते नियमाने व्यवस्थित चालतं. शेतकऱ्यांना मिळणारं कर्ज असेल, मध्य मुदत असेल किंवा अल्प मुदत असेल किंवा पीक कर्ज असेल, परंतु खरा प्रश्न आहे तो कारखान्याचाच असतो जिल्हा बँकेमध्ये. आणि म्हणून कारखान्याचा संचालक त्या ठिकाणी डायरेक्टर हा असलाच पाहिजे, जिल्हा बँकेचा संचालक हा असलाच पाहिजे असा कारखान्याने हा निर्णय केलाच पाहिजे. म्हणजे तरच कारखान्याचं संरक्षण आर्थिक दृष्टीने होऊ शकतं. अन्यथा जर अडचणी आल्या तो कारखाना जास्त अडचण देऊ सुद्धा शकतो. म्हणून क्षेत्राभोवती आहे किंवा आतापर्यंत ते होतेच, त्यामुळे तुम्हाला काय अडचण येऊ शकली. आम्हाला ते अनेकांचे अशी अडचणीचे कारखाने आहेत की ज्यांना राज्य सहकारी बँक कर्ज देऊ शकत नाही, कुठलीच आर्थिक संस्था फायनान्शियल इन्स्टिट्यूट कर्ज देऊ शकत नाही. त्यांना सुद्धा आपली जिल्हा बँक ही कर्ज देते. ही मोठी गौरवाची बाब आहे. आणि अशा तळले की आपला आणि आपली जिल्हा बँक ही महाराष्ट्रामध्ये तशी 1 नंबरची बँक आपली आहे. कोल्हापूर, सातारा आणि नगर या 3 बँक महाराष्ट्रामध्ये 1, 2, 3 नंबरचे असतात. त्यामध्ये अल्फाबेटिकली जसं ए फॉर फर्स्ट अल्फाबेटिकली ABCD, तेव्हा अहमदनगर जिल्हा अल्फाबेटिकली 1 नंबर आहे. आणि प्रत्यक्षामध्ये आर्थिक दृष्टीकोन आपली बँक ही 1 नंबरची आहे. अशा तऱ्हेने आपल्या या बँकेने चांगल्या तऱ्हेने कारखान्याला आपलं सहकार्य केलं. परवा तुमचं अगोदर अडचणीच होतं की खरं म्हणजे थकबाकीदार कोणी झाल्यानंतर त्याला कर्ज दिलं जात नसतं. हा बँकेचा नियमच आहे. आणि त्याच्यावरती नाबार्डचं आणि RBIचं जास्त लक्ष असतं. तरीसुद्धा आपण थकबाकीत असताना सुद्धा तरी आपल्याला त्यामध्ये शॉर्ट टर्म करून मंजूर झालं पहिल्यांदा केलं. अगोदर आमचं बोर्ड म्हणत होतं काय थकबाकीदार मी आहे म्हणलं बघ त्याची थकबाकी वसूल करून घ्या म्हणजे ते थकबाकी नील होईल त्यांची आणि मग आपलं रेग्युलर अकाउंट होईल. मग हे म्हटलं बाबा त्यावेळेस पैसे फार कमी पडतात मला, अजून एवढे पैसे मिळाले पाहिजे. म्हणलं भाऊ या मीटिंगमध्ये काहीच बोललं तुम्ही फक्त पहिला मंजूर होईल ना तेवढं करून घ्या, आपण पुढे बघू काय करायचं. तुम्ही एकदा थकबाकीतनं बाहेर आला मग बोलू पुढे. म्हणलं आपण तुमचं प्रकरण होणार पुढे. त्यांना मी सांगितलं होतं की अल्पमुदतीत जर कोणासाठी अर्ज येणार नाही, मी जर माझा अर्ज आला तोपर्यंत तुम्ही काही म्हणू नका म्हणून. तो अर्जाला का तुमचा अर्ज टिकून द्यायचा असतं. कारण तुमच्यापेक्षाही मोठे का थकबाकीदार, तुमच्यापेक्षाही मोठे आपल्यापेक्षा मोठे थकबाकीदार राहिले. मग ते 4 झालेच होते आणि ते प्रस्थापित आहे. त्यांना तर द्यावंच लागणार होतं. म्हणून बोलवलं काही काळजी करू नका. त्यांचा अर्ज आधारे आला की आपला अर्ज पुढे ठेवायचं. त्या आठवडे आहे म्हणणार त्यांना दिलेला मी यांना का नको असं तर ते असे आमची अटकल होती. आणि त्याप्रमाणे ते व्यवस्थितपणे काल तुम्हाला ॲडिशनल सुद्धा पैसे घालून मंजूर झाले. त्यामुळे तुम्हाला आता काही अडचण राहणार नाही. आणि जरी समजा आमची आली अडचण तरी सुद्धा आपण परत प्रस्ताव देऊ आणि मंजूर करू. एका विचाराने कारखाना हा सहकारी कारखाना एका विचाराशिवाय ते चालू शकतो. तुम्हाला माझा अनुभव आहे की थोडेसे मतभेद झाल्यानंतर अडचणी येतात. कारखान्यामध्ये जिल्हा बँकेसुद्धा आम्ही सहसा आता अनेक वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या गटाचे लोक आहेत, पण आम्ही एका मताने सारे निर्णय घेतो. एखादा जर संचालक म्हणला की नाही करायचं तरी मग ते थांबवतो. त्याची समजूत काढून पुढच्या मिटिंगला तरी परत ते एका विचारात आम्ही मंजूर होतो. त्यामध्ये तिथं मतभेद आम्ही त्या ठिकाणी असतच नाही, कोणातच असत नाही मतभेद. तेव्हा एका विचाराने सहकार म्हणल्यानंतर एका विचाराने कारभार केला पाहिजे. आता अशोक कारखाना हा सुद्धा आमचा अडचणीत होता, पण अडचणीमध्ये आम्ही मार्ग काढलो. आता कामगाराच्या बाबतीमध्ये आपण कामगाराची संख्या कमी ठेवली पाहिजे आणि एका कामगाराकडे जास्तीत जास्त काम करून घेतलं पाहिजे. कारण काय माहिती का की कामगारांना पगार देतात आपल्याकडे सहकार्यामध्ये कामाला तो लागला
की मग त्याला कामावर आपल्याला कमी करता येत नसतं. मग आपण काय आणि त्याचा पगार दिवसेंदिवस त्याचा वाढत जात असतो आणि पुढं वेतन त्याला स्केल वगैरे लावून झालं की मग 30-35,000च्या खाली कुठला कामगाराचा पगार नसतो. मग आपण काय विचार केला पाहिजे की त्याला पगार आपण काढायला करू शकतच नाही, कारण तो आपल्या हातातला विषय नाही. मग आपण काय करू शकतो, कमी संख्येच्या कामगारामधून जास्त काम करून गेली आपण एखाद्या ठिकाणी आणि प्रत्येकाचं काम पाहिजे पाहिजे, त्याला वर्कलोड फुलं आहे का नाही एमडीनं ते पाहिलं की प्रत्येक माणसाला व्यक्तीला आपण पगार देतो ना त्याला फुल वर्कलोड असला पाहिजे. एखाद्या वेळेस एखाद्या समजा मॅन्युफॅक्चरिंगचा क्लार्क जो आहे त्याला एवढं काम नसेल तर आपण त्याला इजीचं पण काम दिलं पाहिजे. गेस्ट हाऊस इन्चार्ज फारसं काम नसतं, मग एका गेस्ट हाऊस इन्चार्ज असेल तर तो तिकडे कोण गॅरेज इन्चार्ज असेल त्याला गेस्ट हाऊस इन्चार्ज करा, लेबर ऑफिसर असेल त्याला गेस्ट हाऊस इन्चार्ज करा. म्हणजे खातेप्रमुख सुद्धा एका खातेप्रमुखाला 2-3 खाते दिले पाहिजे, जेणेकरून त्याला फुल लोड दिला पाहिजे आणि प्रत्येकाला आपण कामात लक्ष घातलं पाहिजे. मग त्याला किती काम मी सर कधी अकाउंट ऑफिसमध्ये मी विचारत असतो, म्हणजे आमच्या मी सर एका टेबलवर गेलो आणि त्याला विचारतो काय काम आहे, म्हणून मला चेक लिहायचं का, म्हणजे चेक म्हणजे कशाची व्यापारीची, दिवसात किती असतात चेक 20 जास्त 20-25 चेक असतात. मग त्याला तेवढंच काम काय नुसतं चेक लिहायचं एवढंच काम. मी म्हटलं असं कसं याला एवढं काम झालं तर काय काम, मग त्याला ॲडिशनल काम दिलं, मग आम्ही कामावरून दिल्याशी म्हणजे त्याला कामाचा वर्कलोड होऊन दिला. आता इनवर्ड करायला 1 लाख होता आणि आउटवर्ड करायला 1 लाख. मी काय सांगितलं की इनवर्ड आणि आउटवर्ड एक जण करू शकतो ना, त्याला 2 माणसाची गरजच नाही. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही यामध्ये अशा तऱ्हेने कार्य करा. पण महत्त्वाची कार्य म्हणजे इकॉनॉमी शुड नॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ इफिशियन्सी. ही कार्यक्षमता कमी करणारी कार्य कसं नको. आमचं सांगणं असतं की आमची कारखान्याची गाडी ही कधीही रस्त्याचे बंद पडता कामा नये, दोटावं लागली नाही पाहिजे. लोक म्हणतील अरे यांना गाडी चांगली चालवत ठेवता येत नाही, ते कारखान्याकडे काय ठेवतात गाडी ठेवू शकत नाही. म्हणून कार्यावर अप टू डेट असलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये काटकसर नाही, आवश्यक गोष्टीमध्ये खर्चात काटकसर करायची नाही कधीच. परंतु आता जे काय आवश्यक नाही ना त्यामध्ये तुम्ही अनावश्यक खर्चाची काटकसर करा, तिच्यात लक्ष घातलं पाहिजे. अनावश्यक कुठलं आहे ठीक आहे, आवश्यक गोष्टीमध्ये काटकसर करायची बिलकुल नाही. इलिवाले म्हणलेला या ठिकाणी 10 लाख रुपये लागतील, गेस्ट पेड आणलेच पाहिजे, तिथं आपण काटकसर बिलकुल करायची नाही. कारण शेवटी एक स्टॉपेज झालं तर स्टॉपेजच्या किरकोळ गोष्टीमुळे जर स्टॉपेज झालं तर नुकसान किती होतं आपलं, लाखो रुपयाचं नुकसान होतं. म्हणून कारखाना नॉनस्टॉप चालला पाहिजे. कारखाना चालवण्यामध्ये त्या ठिकाणी आपण काटकसर तिथे बिलकुल करायची नाही आपल्याला. मात्र बाहेर ठिकाणी त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी काढू. आता हे याचबरोबर आता कॉम्प्युटराईज झालेलं आहे, मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आहे. कॉम्प्युटर जसं आहे नाही, पूर्वी आपल्याला पेमेंट करायला किती काम केलं 8 लाख होतं, आता गरजच नाही ना. म्हणजे कॉम्प्युटराईज केलं पाहिजे, 100% कॉम्प्युटर झालं पाहिजे. आणि प्रत्येक कर्मचारी अधिकारी म्हणजे याच्या क्लिनिकल अकाउंट ऑफिस किंवा जनरल ऑफिसच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला कॉम्प्युटर आलाच पाहिजे. आपण ते कॉम्प्युटर नसेल तर त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही 2 महिने क्लास लावा, शिकू द्या आणि मग तुम्ही परत जॉईन. म्हणजे त्याला भरता जाता नाही तेवढी, पण त्यांनी कॉम्प्युटरचं ट्रेनिंग घेतलंच पाहिजे आणि प्रत्येकाला कॉम्प्युटर आला पाहिजे. म्हणजे कॉम्प्युटर किती वेगळी गोष्टी. आता स्टाफच्या शिटकी स्टाफ, पूर्वी आमचा शिटकी स्टाफ सारा अधिकार सर्व आणि मग त्यांची चर्चा होऊन मग ते नोंदी बिंदी देऊन मग बाहेर जायचे. आम्ही सांगितलं की आज तेवढं लांबडी यायचं नाही, तिथं तुम्ही यायचं नाही, तुम्ही तिकडे काम करायचं. मोबाईलवरनं रिपोर्ट येईल, मोबाईलवरनं ते मेसेज पाठव, व्हॉट्सअप कर, म्हणजे तेवढं तुम्हाला काम कमी देऊ शकतो. आणि नोंदीसुद्धा तुम्ही आता म्हणजे कॉम्प्युटर जर केलं सर्व तर सर्व सोपं काम होत आहे. तेव्हा आपण सर्व ठिकाणी कॉम्प्युटर केलं पाहिजे. त्यामध्ये त्याच्यामुळे आपण कामगारामध्ये किंवा स्टाफमध्ये कमी संख्या ठेवू शकतो आणि जास्त काम आपण करून घेऊ शकतो. तेव्हा ते तत्वसुद्धा आपण पाळलं पाहिजे. आता राहिला प्रश्न संचालक मंडळ आणि कार्यकर्ते. असं आहे की आपलं आरोग्य चांगलं सर्व काही चांगलं आहे. म्हणून आपण आरोग्याला सुद्धा महत्त्व देऊ. म्हणजे कामगारांनी अधिकाऱ्यांनी सुद्धा दिलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी सुद्धा माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाने व्यायाम केलाच पाहिजे.
प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे. व्यायामाशिवाय जीवनामध्ये आनंद नाही आणि आनंद नसेल तर जीवनामध्ये काय अर्थ राहिलेला नाही. हे खायचं नाही, ते खायचं नाही. सागर कारखाना चेअरमन आणि त्याला डायबिटीस काय काम म्हणून तो झाला आता त्याला काही नाही, त्याला काही अनुवंशिक गुण असतो तेव्हा त्याच्यात काही दोष आपला नाही. पण आपण तो व्यायामाने या साऱ्या गोष्टी दुरुस्त होऊ शकतात. मला कधी थंडीवर येते, कधी आयुष्य, कधी ताप येते. माझ्यामुळे मित्रांना ताप येतो, थंडीवर मी कधी बेडवर पडलेलो नाही, कधीच क्वार्टर 2 दिवस झोपले, साहेबाची तब्येत बरं नाही असं कधीच नाही. तेव्हा कारण काय? व्यायाम. मी आता या वयात सुद्धा अजूनही माझं वय आता 81 चालू आहे. 21 सप्टेंबरला मी 81 मध्ये जाईल आता, म्हणजे 81 पूर्ण होईल. तर मी आजही व्यायाम किती करतो? सकाळी मी व्हॉलीबॉल करतो 1 तासभर, त्या ठिकाणी मी सायकलिंग करतो. त्यानंतर मी संध्याकाळी जिम करतो. माझ्या घरी जिम आहे, मी जिम करतो 8 तास. आणि जिम केल्यानंतर योगा प्राणायाम करतो. मी शीर्षासन करतो. मी 5 मिनटं शीर्षासन करू शकतो आजही. आता जर तुम्ही सांगितलं मला तेव्हा व्यायाम सर्वात महत्त्वाचा आहे. व्यायाम करायला पाहिजे. आणि पुढे भंडाऱ्याला आम्ही सायकलवर थंडी घेऊन येतो. पण तो आनंद फारच वेळ आहे. पण आता मी पोरं तयारच व्हायला तयार नाही नवीन. तेव्हा मोटरसायकल काढ राहिली म्हणजे माझ्या सायकल होता. आम्ही सायकली वाटलं होत्या कारण माझ्याकडे 5-5 हजार सायकल मी वाटायला. त्यावेळेस म्हणजे सायकल घेऊन आम्ही 5-5 हजाराची आमची सायकल दिंडी असेल, जलदिंडी त्याला नाव दिलं. तेव्हा अशा तऱ्हेने की आपलं तब्येतसुद्धा, आरोग्यसुद्धा हे चांगलं असलं पाहिजे. म्हणजे आपण चांगल्या तऱ्हेने काम करू शकतो. कामगाराचा सुद्धा तेवढंच म्हणजे त्यांनी जर ते फ्रेश असले तर त्या कामाचा आपल्याला फायदा मिळू शकतो. अधिकारी सुद्धा फ्रेश असले पाहिजे. तेव्हा आता माझा तर पूर्वीचा काळ तर फार गाजलेला काळ होता, गाजलेला. आमचं स्लोगनच असायचं, बेधडक तू दे धडक. आमची स्लोगन काय? बेधडक तू दे धडक. असं मी माझ्या राजकीय मला काही गुन्हा दाखल झाला मी कधी जामीन घेतो होतो. जामीन घेणे नाही, जेलमध्ये जाणार पण जामीन घेत होतो. आणि मग असं तर नाही की आम्ही म्हणजे मला तर क्रमप्राप्त होतं. कारण मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर राजकारण करतो. मी काय राजकारणात येणार होते, येत होतो. भास्करराव पाटील गलांडे करायला होते, भास्करराव पाटील गलांडे यांनी मला आग्रह करून, मी काय त्यांचा नातेवाईक पण नाही, पण एक कार्यकर्त्याचा मुलगा, ते म्हणले मला वारंवार पाहिजे राजकीय. माझ्या घरातले पोरं काही एवढे त्या कॅपॅसिटी नाही. मग माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसायचे. मी सी 71 साली सी झालो. 80पर्यंत मी माझी मग खूप मोठी प्रॅक्टिस होती. रवरी कारखाना, गणेश कारखाना, प्रवारा, हे सारे माझ्याकडे इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, ऑडिटला सारे कारखाने. 10 वर्ष खूप माझी प्रॅक्टिस जोरदार होती. मग भास्करराव पाटलांनी मला राजकारणात बदल नाही आलं आणि म्हणून मी 80 साली आमदार झालो. कारण सांगत तात्पर्य काही मग त्यावेळेस गोविंदराव अधिक, रामराव अधिक हे मोठं साम्राज्य होतं राजकीय. मला संघर्षाशिवाय मला तरुणोपायच मदत म्हणून मी इतका आक्रमक राहिलो. पहिल्या गोष्ट की कितीतरी मारामारे केले, कितीतरी मोर्चे काढले, कितीतरी हाणामारे केले, कितके लोकांना पोलीस फौजदारवर काय म्हणत नाही. पोलीस जर गोळीबार करायला तर मी मार गोळी काय एवढं जाल होतं. मी घरामध्ये कम्युनिस्ट पक्षात राहिलो त्याला. आता ठीक आहे, आता वयामानाप्रमाणे बदललं पाहिजे म्हणून मी आता ठरवलेलं आहे संघर्ष कमी करणे. आता जाता जाता सर्वांना राम करून नाही वाईट करायला काही ठेवायचं नाही. नाही तर पूर्वी मी साऱ्या जिल्ह्यामध्ये मला जर पटलं नाही तर मी डायरेक्ट संघर्षच करायचो. पण आता मी धोरण बदललेलं आहे. आता सौम्य अशी भूमिका घेतली आहे. आणि मग आता नंतर बँकेमध्ये किंवा आता राजकारणात सुद्धा मी सर्वांशी माझे संबंध, म्हणजे बाळासाहेब थोरांशी संबंध आहे, विखे पाटलाशी संबंध आहे, मधुराव पिचोरशी संबंध आहे, तिकडे म्हणजे शरद पवारांशी संबंध आहेत, फडणवीसांशी संबंध आहेत. म्हणजे माझे आता मी काही राजकारणात म्हणजे आमचं काही मतदारसंघ राखीव झाले, आमदारकी आमचे राखीव, खासदारकी राखीव. त्यामुळं आता काय कोणाचंच पुढं राजकारणामध्ये लक्ष घालण्यापेक्षा आम्ही राजकारणात जवळजवळ निवृत्ती घेतली आहे. कारखाना आणि आमची स्वतःची अशोक सहकारी बँक या 2 गोष्टीकडे आपण लक्ष देणं, त्यापेक्षा दुसरं काही भागीदारी आम्ही पडत नाही. तर आम्हाला
अजून 13 वर्ष आरक्षण, आमदारकीचं आरक्षण आहे आणि खासदारकीचं आरक्षण आहे. तोपर्यंत माझं होईल 91-92. माझ्या मुलांना पण चान्स मिळत म्हणा नाही. नातवाला मी तयार करणार आहे आणि माझा वारसदार माझा नातू आहे, त्याला मी ऑस्ट्रेलियात आता पाठवलेला आहे आणि तो 3 वर्षात तयार होईल. मागच्या वर्षी एकदा आला होता माझ्याकडे. तर तो त्याला राजकीय अनाथ मी उतरवणार आहे आणि जेव्हा माझी सूत्र त्याच्याकडे आणखी 5 वर्ष मला काम करायचं आहे. 5 वर्षानंतर मी राजकारणात नियुक्त होणार आहे. तोपर्यंत मला तेव्हा आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद हे आमच्या पाठीशी आहे आणि मग आपल्याला हे संपूर्णपणे काम करण्यामध्ये कुठेतरी काम करणार आहे. आपला कारखाना हा निश्चितपणे एक अगस्ती महाराजांच्या कृपेने या ठिकाणी स्थापन झालेला आहे आणि निश्चितच अगस्ती महाराजांच्या आशीर्वादाने हा कारखाना आणि जनतेच्या शुभेच्छामुळं हा कारखाना चांगल्या तऱ्हेने प्रगतीपथावर जाईल अशी खात्री आहे. आणि सीताराम भाऊ आणि तुम्ही सर्व कार्यकर्ते हे एकजेवाने हे काम करतायत, त्यामुळे तो हे सर्व आपल्या प्रगतीला त्याचा सुद्धा हातभार निश्चित लागेल अशा तऱ्हेची आपण अपेक्षा करूया. आपण पुन्हा एकदा आम्ही आपल्या सर्वांचे आभार मानतो.